नमस्कार मंडळी. विचार करा, शेतापर्यंत जाणारी एक साधीशी वाट. खरं तर ती फक्त वाट नसते, ती असते शेतकऱ्याची जीवनवाहिनी. याच वाटेवरून तर पीक बाजारात पोहोचतं आणि घरात समृद्धी येते. पण विचार करा, जर हीच जीवनवाहिनी वादात अडकली तर काय होईल? चला, आज याच महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलूया. अहो, शेतरस्त्यांवरून होणारे रोजचे वाद, ते अडथळे अक्षरशः वैताग येतो, नाही का? बांधावरून होणारे तंटे असतील किंवा मुद्दामहून रस्ता अडवण्याचे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टींनी आपले कितीतरी शेतकरी बांधव त्रस्त. तर चला मग, सगळ्यात आधी आपण हा जो रोजचा संघर्ष आहे ना, याचं मूळ नेमकं काय आहे ते समजून घेऊया. कारण हीच समस्या सोडवण्यासाठी तर सरकारने हे नवीन धोरण आणलं आहे. कित्येक दशकं, खरं तर पिढ्यानपिढ्या आपली शेती चालत होती ती पारंपरिक पायावाटा आणि बैलगाडीच्या रस्त्यावरून, हो ना? तेव्हाच्या काळात ते रस्ते अगदी पुरेसे होते, सगळी कामं भागत होती. पण आता काळ पूर्णपणे बदललाय. आता जमाना आहे यांत्रिकीकरणाचा. मग विचार करा, ट्रॅक्टर, हार्वेस्टरसारखी अवजड यंत्र शेतात न्यायची कशी? ह्या अरुंद वाटा तर मोठा अडथळा बनले आहेत. आणि यामुळे होतं काय? मालाची वाहतूक खोळंबते, शेजारच्यांशी रोजचे वाद होतात, पिकांचं नुकसान होतं आणि याचा थेट परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो. पण या सगळ्याच्या मुळाशी एक मोठी अडचण होती, ती म्हणजे ह्या रस्त्यांची कुठेही कोणतीही अधिकृत सरकारी नोंदच नव्हती. आणि गंमत म्हणजे काय माहितीये, कायद्यात शेतकऱ्याला रस्त्याचा हक्क दिलेला आहे. हो, अगदी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 नुसार रस्ता मिळवण्याचा स्पष्ट अधिकार आहे. पण हे सगळं झालं कागदावर. प्रत्यक्षात काय व्हायचं? हे रस्ते सरकारी कागदपत्रांवर म्हणजे आपल्या 7/12वर नोंदवलेलेच नसायचे. आणि मग काय, अतिक्रमण आणि वाद तर ठरलेलेच. पण आता याच समस्येवर एक जबरदस्त तोडगा काढण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने एक खूप मोठा, खरं तर ऐतिहासिक निर्णय घेतलाय, जो शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठा बदल घडवून आणू शकतो. हा बघा, हाच आहे तो महत्त्वाचा निर्णय. या सरकारी घोषणेनुसार आता शेतरस्त्यांची नोंद थेट इतर हक्कात होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, आता जे रस्त्यांवरून वाद व्हायचे, अडखळे यायचे किंवा कोणी रस्ताच बंद करायचं, या सगळ्या प्रकारांना आता पूर्णविराम लागणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे इतर हक्क नोंद म्हणजे नेमकं काय? तर बघा, हे अगदी सोपं आहे. याचा अर्थ आता आपल्या शेतरस्त्याची नोंद थेट 7/12 उताराच्या इतर हक्क ह्या कॉलममध्ये केली जाईल. आणि असं झाल्यामुळे त्या रस्त्याला एक पक्का कायदेशीर दर्जा आणि संरक्षण मिळेल. म्हणजे तो रस्ता आता कोणीही कधीही अडवू शकणार नाही. चला, आता या नव्या धोरणाची काही खास वैशिष्ट्ये पाहूया. सगळ्यात आधी 22 मे 2024 रोजी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यानुसार आता आधुनिक शेतीसाठी तब्बल 3 ते 4 मीटर रुंदीचे रस्ते मिळणार आहेत. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकदा अर्ज केला की अधिकाऱ्यांना फक्त 90 दिवसांच्या आत निर्णय घेणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे आता हेलपाटे नाहीत. ठीक आहे, नोंद तर होणार, पण ह्या एका सरकारी नोंदीमुळे शेतकऱ्याला नेमके काय आणि किती मोठे फायदे होणार आहेत? चला, तेच आता आपण पाहूया. खरं सांगायचं तर हे धोरण शेतकऱ्यांसाठी एका वरदानापेक्षा कमी नाहीये. का? कारण 7/12वरची नोंद म्हणजे रस्त्याच्या अस्तित्वाचा एक पक्का कायदेशीर पुरावा. त्यामुळे बांधावरचे तंटे कायमचे मिटणार. जमिनीची खरेदी विक्री सुद्धा सोपी होईल. पण खरा फरक जाणवेल तो शेतीच्या कामात. जरा विचार करा, हार्वेस्टर वेळेवर शेतात पोहोचलं तर अवकाळी पावसापासून पिकाचं होणारं नुकसान टळेल. ट्रॅक्टर सहज शेतात आला तर मशागतीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल. म्हणजे थेट आर्थिक फायदा. आणि जेव्हा एका शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण गावाच्या अर्थकारणाला होतो आणि कृषी उत्पादकतेत मोठी वाढ होते. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की या हक्कासाठी अर्ज करायचा कसा? तर चांगली गोष्ट ही आहे की सरकारने याची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. बघा, प्रक्रिया एकदम सरळ आहे. सगळ्यात आधी संबंधित तहसील कार्यालयात एक लेखी अर्ज द्यायचा. मग काय, तहसीलदार किंवा त्यांचे अधिकारी स्वतः जागेवर येऊन पाहणी करतील. सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यात चांगला मार्ग कोणता हे ठरवलं जाईल. आणि एकदा का रस्ता मंजूर झाला की झाली त्याची नोंद थेट आपल्या 7/12 उतार्यात. पण इथे एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा अधिकारी पाहणीसाठी येतील तेव्हा त्यांना योग्य माहिती देणं आणि सहकार्य करणं खूप महत्त्वाचं आहे. असं केल्याने आपलंच काम अधिक सोपं आणि वेगाने होईल. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? तर हा निर्णय म्हणजे फक्त एक प्रशासकीय बदल नाहीये. हे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आणि याचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही होणार आहे.
अनेकदा काय व्हायचं, स्थानिक राजकारण किंवा आपापसातल्या वादांमुळे रस्त्यांचे निर्णय अडकून पडायचे. पण आता या स्पष्ट धोरणामुळे अधिकाऱ्यांच्या हातात एक अधिकार आलाय, ज्यामुळे ते ठोस कारवाई करू शकतील. आणि या सगळ्याचं सार ते या एकाच वाक्यात आहे: शेतरस्ता हा शेतकऱ्याचा हक्क आहे, सुविधा नव्हे. आणि आता हाच हक्क कायदेशीरपणे आपल्या 7/12वर दिसणार आहे. मला वाटतं हेच या निर्णयाचं सगळ्यात मोठं यश आहे. तर आता हा हक्क कायद्याच्या पुस्तकात तर आलाय, पण आता खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की यामुळे येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्रातील शेतीचं चित्र नेमकं कसं बदलेल.